राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज स्मृती दिनानिमित्त जयानंद महावीर योग मंडळानं हजारो भाविकांना महाप्रसाद भोजनाचं वाटप केलं। गुढीपाडव्याच्या सणाला सुग्रास मिष्टान्न भोजन मिळाल्यानं सर्वांना तृप्तीचा ढेकर देत मंडळाचं कौतुक केलं। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 25व्या रजत पुण्यस्मृतीनिमित्त नवी पेठ येथील जयानंद महावीर योग मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे महाप्रसाद भोजनाचं आयोजन करण्यात आलं। या महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाला। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉक्टर शरद कोलते, माजी महापौर अभिषेक कळमकर, मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा, किशोर बोरा, मनीष साठे, संजय चोपडा, बाळासाहेब भंडारी आदी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी जयानंद महावीर योग मंडळ गेल्या 22 वर्षांपासून अन्नदानाचा उपक्रम राबवून आचार्य श्रींच्या शिकवणुकीचं पालन करीत असल्याचं कौतुक केलं। आज राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराज साहेब यांची 25वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्तानं महावीर योग मंडळानं अन्नदानाचा कार्यक्रम च्या माध्यमातून शेवटच्या माणसाला उपाशी राहता कामा नये या दृष्टीनं महावीर योग मंडळाचे अध्यक्ष श्री आणि माझे अर्बन बँकेचे सहकारी व्हाईस चेअरमन श्री शैलेश मोळक, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले संचालक श्री किशोरजी बोरा, मनीषजी साठे, त्याचप्रमाणे मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक श्री अनिल पोखरणा, त्याचप्रमाणे श्री फिरोदिया, सगळे मुनवत वगैरे हा महावीर योग मंडळाचे सगळे पदाधिकारी। मला ह्याचा आनंद आहे की गेली 22 वर्ष झाली हा नित्य कार्यक्रम ते करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जेवण देताना सुद्धा प्रसाद म्हणून द्यायचा, पण तो पण अतिशय चांगल्या पद्धतीचं बसून सगळ्याला समाधान वाटेल अशा पद्धतीनं महावीर योग मंडळाने हे काम केलेलं आहे आणि हायजेनिक पद्धतीचा विषय केला। सगळं चांगलं जे करायचं ते चांगलं करायचं अशा भावने आणि गुरुदेवानं ज्या पद्धतीनं सर्वदूर समाजामध्ये जो संदेश दिला होता, गरिबाची सेवा हीच खऱ्या अर्थानं देवाची सेवा, असा जो भगवान महावीराचा संदेश आहे, जिओ और जीने दो, ह्या पद्धतीचं ईश्वरानं सांगितलं आणि आमचे गुरु राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराज साहेब यांनी जी आम्हाला शिकवण दिली तिच्या माध्यमातून आज हा अतिशय चांगला उपक्रम यांनी केला, याबद्दल यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। जयानंद महावीर युवक मंडळातर्फे सालाबादप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम होत आहे। हा 22वा वर्ष आहे। आपल्या संस्कृतीत कुठल्याही दानाला फार मोठं महत्त्व आहे आणि त्यात अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे। महावीर युवक मंडळ सातत्याने गेली 22 वर्ष हा कार्य करत आहे आणि फार चांगला कार्य दरवर्षी करतात। माझी शुभेच्छा। आणि आज 25वा स्मृतिदिन आहे आचार्यश्रींचा, त्यानिमित्ताने चांगल्या प्रकारची व्यवस्था ती आनंद महावीर युवक मंडळाने केली आहे। तर आज आनंद ऋषी महाराज यांचा निमित्त सालाबादप्रमाणे जय आनंद महावीर युवक मंडळ भोजनाचा कार्यक्रम इथे आयोजित करत असते। आज तर विशेष म्हणजे टेबल खुर्चीवर सर्वांना जेवायला बसवलेलं आहे, हे पाहून खरोखर मनाला एक आनंद आणि खरोखर किती आपण जेवायला घालताना बी किती काळजी घेतो याच्यावरून लक्षात येते। त्याप्रमाणे हे फूड बनवताना जी हायजेनिक पद्धत वापरली जाते, ज्या पद्धतीने हे सगळं अन्न तयार केलेलं आहे ते पाहूनसुद्धा अगदी आनंद होतो। खरोखरच शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, सविता रमेश फिरोदिया एज्युकेशन ट्रस्ट व जय आनंद महावीर युवक मंडळ आणि अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक या आणि सर्व या नवी पेठेतील सर्व व्यापारी बंधूंच्या प्रेरणेतून ही जी आज जेवण इथे ठेवलेलं आहे। मंडळाचे अध्यक्ष तथा अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मोळक यांनी या उपक्रमाची माहिती दिली। आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ अन्नदानाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आत्ताच आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय दिलीप गांधी साहेब, तसेच नरेंद्र फिरोदिया, तसेच अनिलजी पोखरणा, संजय चोपडा, कोलते सर अशा सर्व मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 10 ते 12 हजार लोक या अन्नदानाचा आज लाभ घेणार आहेत। गेली 22 वर्षापासून हा कार्यक्रम अविरतपणे जयानंद महावीर योग मंडळ साजरा करत आहे आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान हे जे गुरु आनंदचं म्हणणं आहे त्याला अनुसरून जयानंद महावीर योग मंडळाने गेली 22 वर्षापासून ही अखंडित असलेली परंपरा चालू ठेवलेली आहे।
आज येथे आत्ताच जे अन्नदानाला सुरुवात झालेली आहे, सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे कार्यक्रम येथे चालणार आहे आणि संपूर्ण समाजातील संपूर्ण घटक, संपूर्ण जे लोक आहेत, गोरगरीब सर्वजण येथे बसून बुंदी, पुरी, मसाले भात आणि भाजीचा स्वाद घेणार आहे. यंदा गुढीपाडवाही याच दिवशी आल्यानं सर्वांना बुंदी, पुरी भाजी, मसाले भात असा रुचकर मेन्यू देण्यात आला. याशिवाय बाबावाडी, मूकबधीर वसतिगृह, यतीमखाना, अनामप्रेम, स्नेहालय अशा विविध संस्थांमधील मुलांसाठीही जेवण पोहोच करण्यात आलं. भोजनावेळी सर्वांसाठी टेबल खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आल्यानं सर्वांना चांगल्या पद्धतीनं भोजनाचा आनंद घेता आला. मंडळाच्या महाप्रसाद भोजनाचा सुमारे 8,000 भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेक्रेटरी सत्यन मुथा, बाबालाल गांधी, जैन ओसवाल पतसंस्थेच्या चेअरमन सुवर्णा डागा, व्हाईस चेअरमन मनोज गुंदेचा, कुंतीलाल राखा, शरद मुथा, संतोष कासवा, राहुल चावदेकर, नितीन मुनोत, सुरेश गांधी, लाभेश कासवा, प्रमोद डागा, महिला मंडळाच्या अध्यक्ष राखी मुनोत, अजय गांधी, अजित गांधी, योगेश मुनोत आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.